येस, आज आहे आपली मॅजिकल मॉर्निंग म्हणजे जादूची सकाळ है ना. तर इथे एक वॉशरूम दिसतंय छानपैकी, बाथटब दिसतोय, तिथे टॉवेल ठेवलेले, सोप आहे, शॅम्पू आहे, शॉवर आहे, खिडकी आहे, मस्त तिथून उजेड येतोय. म्हणजे सकाळ सकाळचे जे आपण कामं करतोय, सकाळची आपली दिवसाची सुरुवात करतोय ना, उठल्यावर आंघोळ आहे, ब्रश आहे, जे काही आपलं डेली रुटीन असतं आपण ते करत असतो. पण ते जे मॅजिकली केलं माहिती आपल्याला, सकाळ जशी घालत तसंच आपला दिवस जात असतो, सगळ्यांना माहिती. मग हे मॅजिकली कसं करता येईल आपल्याला, एक मॅजिक त्या मॉर्निंग पासून आपली सुरुवात कशी करता येईल, आज आपण शिकणार आहे. खूप छान चॅप्टर आहे आणि याची डे बाय डे जेवढी प्रॅक्टिस करू ना तेवढे आपले दिवस छान जाणार. जसं काय छान गेली की दिवस छान जातो, दिवस छान गेली की आठवडा, आठवडा गेला की महिना. ही अशी प्रॅक्टिस डेली निरंतर करण्यासारखी आहे. जसं आपण देवपूजा करतो, काही गोष्ट आपल्याला आवडतात म्हणून आपण डेली करतो ना, तर तशा सेम गोष्टी आहे की आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची. येस, थोडं खाली स्क्रॉल करा. माईक चालू नाही तुझ्या म्हणजे. 11वां दिन जादुई सुबह। जब आप सुबह जागे तो सोचे कि जीवित रहना, सोचना, आनंद लेना और प्रेम करना एक सौभाग्य है। मार्क्स ऑर्लियस, रोम के सम्राट। येस, हे रोमके हे जे आहे मार्क्स, ते काय म्हणतात, किती सुंदर म्हटलंय बघा त्यांनी की सकाळी सकाळी आपण उठतोय, जागे होतोय आणि जरा विचार करा की आपण जिवंत आहे, आपण चांगला विचार करू शकतो, सोचण्याची शक्ती आपल्याला आहे, आनंद आहे, प्रेम आहे. हे सौभाग्य नाही तर काय ना. किती मोठं सौभाग्य आहे. कदाचित खूप सारे लोक असेल त्यांच्या वाट्याला हे आज सौभाग्य आलं की नाही माहित नाही आपल्याला. पण आपण जर हे सकाळी रोज प्रोसेस होती, रोज झोपतोय, रोज उठतोय, रोज हे सगळं करू शकतो, तर हे खूप आपण सौभाग्यशाली. म्हणून सकाळी म्हणतात ना अफर्मेशन, मी भाग्यशाली आहे, मी धनवान आहे, मी गुणवान. हे काय, ही जी सकाळ मिळाली आहे, ही जी आपल्याला दररोज एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, ती खरंच आपल्याला एक सोन्याचा खजाना सारखी आहे. येस. आपका आज का दिन जादू से भरपूर रहे, यह सुनिश्चित करने का सबसे सरल और आसान तरीका यह है कि आप अपनी सुबह को कृतज्ञता से भर ले। जब आप सुबह की दिनचर्या में कृतज्ञता का समावेश कर लेते हैं, तो आप दिन भर इसके जादुई लाभ देखेंगे और महसूस करेंगे। इतकं सिंपल आहे आजचा हा टॉपिक जो आहे, पण सिंपल आहे पण मॅजिकल आहे. आपल्याला सकाळी उठल्या उठल्या आहे ना, काहीच न करता पहिले आपल्या स्वतःला थँक्यू म्हणायचंय, स्वतःला फील करायचंय, एक फ्रेशनेस द्यायचा आहे. आणि सिंपल पद्धतीने जे सकाळची आहे, किती ब्लेसफुल आहे आपण जे सकाळी उठतोय, आपल्याकडं चांगलं बेड आहे झोपायला, आपला फॅन चालू होता रात्रभर, चांगलं असं मऊ मऊ ब्लँकेट आपल्या अंगावर होतं, मस्त छान उठलं की आपल्याला छान पाणी आहे प्यायला. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ब्लेसिंग 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 आजूबाजूला. आणि जर याला दिवसभर आपल्याला आपला ताजं करायचं तर सुरुवात काय करायची, सुरुवातीलाच आपल्याला ग्रेटफुलनेस त्याची बॅटरी जी आहे आपल्या स्वतःची, तर ती चांगली भरून घ्यायची सकाळी सकाळी, जेणेकरून आपण आहे ना एक दिवसभर त्याचा लाभ घेऊ शकतो आणि ते फीलही करू शकतो. येस. हर सुबह धन्यवाद देने के अवसरों से भरी होती है। इनसे अब आपकी गति धीमी नहीं होती है और न ही इनमें आपका अतिरिक्त समय लगता है, क्योंकि आप अपने सुबह के काम निपटाते वक्त स्वाभाविक रूप से इनका लाभ उठा सकते हैं। अपनी सुबह को कृतज्ञता से लबालब करने का एक अतिरिक्त लाभ यह भी होता है, क्योंकि दैनिक दिनचर्या में ऐसे समय होते हैं जब आप नकारात्मक विचार रखकर खुद को सबसे अधिक नुकसान पहुंचा सकते हैं। हालांकि आपको इस बात का एहसास तक नहीं होता। जब आपका मन कृतज्ञ होने के लिए चीजों की तलाश करता है, तो नुकसानदेह नकारात्मक विचारों के लिए कोई जगह ही नहीं बचती है। इस अभ्यास के बाद आप ज्यादा खुश होकर दिन की शुरुआत करेंगे और आपको यह विश्वास होगा कि आने वाला दिन बेहतरीन होगा, और तब आप अपनी आंखों के सामने जादू होते देखेंगे। येस, खूप छान सांगितलंय की जेव्हा आपण सकाळी उठतो त्याला आपल्याला कितीतरी समोर गोष्टी आहेत किंवा किती ऑप्शन आहे ग्रेटफुल होण्यासाठी, कितीतरी ऑप्शन आपल्याकडे आहे जी काही लाखो लोकांकडे नसणार आहे. आपल्या घरात गरम पाण्याचं हिटर आहे, आपल्याला आपण गरम थंड पाणी जसं पाहिजे तसं आपण आंघोळीला घेऊ शकतो, कोलगेट आहे, ब्रश आहे, सोप आहे, बॉडी वॉश आहे. अशा सगळ्या गोष्टी आहे ना, त्याला आपल्याला भरलेल्या आहे. आणि त्या दिवसाच्या दिनचर्याचं म्हणजे असं रट्टा मारण्यासारखं किंवा नाही का, नॉर्मली टेम्पररी त्याला थँक्यू म्हणायचं नाही, की हे फील करण्याची दिनचर्या आहे. जसं आता मॅजिक बुक चालू झालं ना, आणि त्याच्या अगोदर आता जसंही कळायला लागलं की ग्रॅटिट्यूड किती महत्वाचं आहे, तर मी उठल्या उठल्या ती सवय होऊन गेली आता.
ऑटो मोड मध्ये आधी करावा लागत तो जाणून बुजून, की म्हणा लक्षात आणावं लागत होतं की याला बेडला थँक्यू म्हणायचंय, गादीला उशीला थँक्यू म्हणायचंय मनापासून. आता जस्ट मी फक्त फील करते आणि त्याला ते फिलिंग पाठवते की अरे वाव किती छान गादी, मस्त झोप छान झाली, ब्लँकेट किती छान मऊ मऊ आहे, अंगावर घ्यायला मजा आली, मस्त मजा आली, उठले की धरती माताला नमस्कार करणं, जे काही आहे पाणी घेतोय, पाण्याला पीसफुल हातात घेऊन पाण्याला थँक्यू म्हणणं, हे एक आहे ना त्याचा पार्टच होऊन जातो आपण जे प्रॅक्टिस करता करता. आणि आपल्याला माहित नाही याच्या अगोदर असे काही दिवस आठवले की मी तेव्हा आपण कुठंतरी ना सकाळी सकाळीच काहीतरी कुरापात किंवा आपण काहीतरी गोष्ट किंवा कोणाला तरी फोन करून काहीतरी असं गोष्ट झालेली होती, त्याच्याने दिवस स्वतः खराब करून घेतलेला, हेही आपल्याला पटतं. पण किती जरी आपले आता जी काही कंडिशन असेल आपल्या लाईफमध्ये, पण आपण इथून जर सुरुवात करायला लागलो ना तर त्याचा एक फील करू शकतो की आपण त्याची जादू काय काय व्हायला लागते दिवसभरामध्ये. मग आपल्याला एक ऍक्टिंग करायची आपल्या स्वतःची, स्वतःविषयी, आणि एक फील करतो स्वतःला एक राणीसारखं फील करायचं की वाव किती सुंदर आहे माझं वॉशरूम, किंवा मी जे काही करते आंघोळ करते, स्वतःला एक आपल्याला त्या फिलिंग मध्ये ठेवायचं. 1 तास साधारण आपण ही प्रॅक्टिस, उठल्यापासून आपले जे आंघोळ पूजा होती तिथपर्यंत आपण ही प्रॅक्टिस करू शकतो. आणि हळूहळू प्रॅक्टिस वाढत वाढत आपली दोपहरपर्यंत होऊ शकते. येस. जब आप आज नए दिन में जागे तो हिलने डुलने से पहले, कोई भी चीज करने से पहले जादुई शब्द धन्यवाद कहे। इस बात के लिए धन्यवाद दे कि आप जिंदा है तथा आपको जीवन में एक और दिन दिया गया है। आपका जीवन एक उपहार है, हर दिन एक उपहार है। और जब आप सचमुच इस बारे में सोचते हैं तो यह समझ से परे हो जाता है कि हम में से कोई भी सुबह जागेगा तथा एक और दिन के लिए धन्यवाद नहीं देगा। यदि आप सोचते हैं कि एक नया दिन कोई बड़ी बात नहीं है, तो जीवन में एक दिन छोड़ कर देखें। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि आप कितने उनिंदे हैं या अलार्म घड़ी ने आपको ऑफिस के लिए जगा दिया है या आप वीकेंड के दौरान सो गए हैं। जिस भी पल आप जागे, जीवन के एक और दिन के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस. मग आपण सकाळी जेव्हा झोपेतून उठतोय त्याच फिलिंग मध्ये, जेव्हा आपण पडल्या पडल्याच आहे, डोळे उघडले आणि थोडा वेळ पडलेलेच, आता मी काय करते प्रॅक्टिस पहिले असं नाही हडबडीमध्ये उठायचं पटकन आपल्याला झाला उशीर झाला की, पण आपण जिथं पडलेलं आहे जस्ट डोळे उघडले आणि ती फिलिंग बघायची. फॉर एक्झाम्पल आपण जर सकाळी उठलो आणि आपल्या बाजूला अशी एक कोणतरी बॅग ठेवली, त्याच्यामध्ये 86,400 रुपये ठेवलेले, अशी बॅग पैशानी भरलेली, तर त्यावेळेस आपली फिलिंग कशी राहते, त्यावेळेस आपली भावना कशी राहील की आपल्याला ते तेवढं दिलेले आणि ऑलरेडी आपल्याला ते गिफ्ट रोजच्या रोज मिळतं. आपलं जे जीवन आहे ना ते त्या गिफ्ट पेक्षा खूप मौल्यवान आहे. मग आपल्याला एक गिफ्ट रोज देत असतो परमात्मा, आपल्याला सकाळी झोपेतून उठवणं किंवा आजचा दिवस देणं, ते हे डेली गिफ्ट मिळतंय. आणि जसे डोळे उघडताय आपण पडल्या पडल्यास ते फील करू शकतो, ग्रॅटिट्यूड फील करू शकतो की वाव थँक्यू थँक्यू परमपिता, आज तुम्हाला उठवलं, आज नवीन संधी दिली, माझं शरीर, माझे डोळे, हात, पाय सगळं काही ठीकठाक आहे, सगळं काही व्यवस्थित चालतंय, शरीर माझं छान आहे, थँक्यू थँक्यू सो मच. आणि तिथून आपण सुरुवात करू शकतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणून. आज आपल्याला माहिती आहे आपण वॉशरूमला जर जाऊन येतोय, आपलं पोट छान होतंय, ते साफ होतंय, ती पण खूप मोठी ब्लेसिंग आहे. इतर लोक त्याच्याने परेशान आहे, म्हणजे तुम्हाला शोधायची ब्लेसिंग तर तुम्ही कशातही शोधू शकता. आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी अगोदरच तुम्ही थँक्यू करू शकता आणि थँक्यू म्हणू शकता. मग आपल्याला आपल्याला असं वाटतं काय दररोजच उठायचंय, दररोजच हे करायचं, एक दिवस जरा आपण विचार केला, असं सोडून दिला की काय फरक पडतोय काय नाही, तर विचार करा की असं कधी होईल का की आपला एक दिवस नाही होतोय, पण तो दिवस तर आहे, पण मग तो प्रत्येक क्षण आपल्याला जर एन्जॉय करायचा असेल तर हा जादूचा शब्द जर आपण सुरुवातीपासून केलं, एक फिलिंग फील केली की धन्यवाद थँक्यू, तर अशा खूप साऱ्या गोष्टी नंतर आपल्याला पुढे थँक्यू म्हणण्यासाठी. येस. आपको रात को जो अच्छी नींद मिली उसके लिए धन्यवाद कहे। क्या आप इतने सौभाग्यशाली है कि आपको सोने के लिए बिस्तर, चादर और तकिया मिला था? धन्यवाद। जैसे ही आपके पैर फर्श को छुए, धन्यवाद कहे। क्या आपके पास बाथरूम है? धन्यवाद। क्या आप नल खोलकर हर सुबह तत्काल ताजा साफ पानी प्राप्त कर सकते हैं? धन्यवाद। उन सभी लोगों की कल्पना करें जिन्होंने गड्ढे खोदे थे और आपके इलाके में पूरे शहर में पाइप बिछाए, जिन्होंने सड़कों से लेकर आपके घर तक पाइप बिछाए ताकि आप नल चालू कर सके और सुंदर स्वच्छ पानी प्राप्त कर सके। धन्यवाद। जब आप अपने टूथब्रश और टूथपेस्ट की ओर हाथ बढ़ाए
तो कहे धन्यवाद। उनके बिना आपका दिन इतने सुखद तरीके से शुरू नहीं हो पाता। टॉवेल, साबुन, दर्पण और बाथरूम की हर उस चीज के लिए धन्यवाद कहे जो आपको तरोताजा, जागृत और दिन के लिए तैयार महसूस कराती है। मग आपल्याला किती सगळ्या गोष्टी आहेत जर आपण बघितलं, सगळ्यात पहिले आपल्याला झोप लागणं, शांत झोप लागणं. आपण 4-5 तास झोपलोय, 6-7 तास जे काही आपण झोपलोय, ती झोप लागणं ते किती मोठं ब्लेसिंग. काही लोक असे झोप लागण्यासाठी खूप परेशान असतात, त्यांना साधी झोप येत नाही. ते म्हणतात काही करा, आता किती पण कंडिशन माझ्याकडचं सगळं प्रॉपर्टी गेलं पण मला झोपायचंय. असे लोक आहेत. जर आपल्याला इतकी छान झोप लागते तर आपण किती ब्लेसफुल आहे. सगळ्यात पहिले की वाव, मला छान लहान बाळासारखी एकदम मला गाढ झोप लागली ना, तर ती सोन्यासारखं होतं. म्हणजे ते आपल्यासारखी नाही का, एकदम पीसफुल होतं ते, ती गोष्ट. म्हणजे तो एक प्रवास, तो काही जे रात्री आपल्याला स्वप्न पडले, जे काही आपले थॉट येऊन गेले, जी बॉडी आपली एकदम सुन्न पडलेली होती, इमॅजिन करा की तिथं खूप सुंदर आपल्याला ते सगळ्या एका विश्वात आपण गेलो होतो. ज्या काही आपण आपली जी भ्रमंती झाली असेल त्याच्याने आपली बॉडी स्वतः हील होत असते. झोप म्हणजे काय की आपली बॉडी हिलिंग प्रोसेस आहे. आणि ही डेली झोपायची का गरज असते, कारण आपली बॉडीची असते डे बाय डे हील होत असते. मग आपल्याला चादर मिळाली आहे, तर तुमच्याकडे चादर आहे अंगावर घेण्यासाठी, तुमच्याकडे तक्की आहे. कारण किती लोक नुसतं थंडीनी पावसाने आता नाही, त्यांचं जीवन कसं चालू असेल ते त्यांनाच माहिती. आपल्याकडे आहे, मग त्यासाठी म्हणू शकतो आपण धन्यवाद. आपल्याला आपले पाय फरशीवरच येतात. काही लोकांचं आता बघतो पावसाने शेणाने सारलेलं असतं, फरशी नसती, मातीचे घरं असतात, आपण फरशीवर आपले पाय येतात. ते छान हे चप्पल असते कोणाला घरामध्ये घालायला, त्यासाठी धन्यवाद. किंवा बाथरूम आहे तुम्हाला घरामध्ये, तुमच्या बेडरूम मध्येच आहे, त्यासाठी धन्यवाद. पाणी नळ उघडलं की छान तोंडावर जेव्हा असं पाणी मारतो डोळ्यांवर वगैरे सकाळची ताजं फ्रेश होण्यासाठी, किंवा नळ उघडलं की पाणी. पूर्वी किंवा तसं नव्हतं लोकांना, आधी पाणी भरण्यासाठी लांब लांब जावं लागत होतं, किंवा घराच्या बाहेर असं राहायचं. आता आता इथं आपल्या जवळच असतं, किचन मध्ये वगैरे नळ खोलला की आहे. मग ते गड्डे खोदले, पाईपलाईन आली आपल्या जवळ, त्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे पॉसिबल झाल्या ना. आपला टूथब्रश आहे आपल्यासाठी, तो पण ब्लेसिंग आहे, आपली ब्लेसिंगच आहे ना, त्याला धन्यवाद म्हणू शकतो. टॉवेल आहे, साबण आहे, बॉडी वॉश आहे. इतर गोष्टी आपल्याला फील करतात, तरोताजा करतात, आपल्या निगेटिव्हिटी त्या काढून टाकतात, आपल्याला क्लीन करतात आहे ना, स्वच्छ करतात. आपल्याला फील करतात की वाव, वावनेस फील करता, फ्रेशनेस. बघा, जोपर्यंत आंघोळ करत नाही, बाथ घेत नाही, तोपर्यंत तुम्ही कसे असतात, त्यानंतर तुम्ही कसे होता जेव्हा तुम्ही स्वच्छ बाथ घेता, तुम्हाला केस नीटनेटके करता आणि देवाला दिवा लावतात, त्यावेळेस तुमचे व्हायब्रेशन कसे व्हायला लागतात. तर ही सकाळची जी एनर्जी आहे तिलाच आपण ग्रॅटिट्यूडनी जर लपालप केली तर आपला किती सुंदर एक वातावरण तयार होईल आपल्या स्वतःच्या अंतर्मनाच्या देवाऱ्यामध्ये. येस. जब आप कपड़े पहने तो सोचे कि आप कितने सौभाग्यशाली हैं जो आपके पास बहुत से कपड़े हैं जिनमें से अपनी पोशाक चुन सकते हैं। धन्यवाद। इस बारे में सोचे कि आप एक दिन में जो कपड़े पहनते हैं उन्हें बनाने में कितने सारे लोगों का योगदान होता है। यह संभव है कि आप एक दिन में जो कपड़े पहनते हैं वे संसार के कई देशों से आए हो। हर एक को धन्यवाद कि आपके पास जूते हैं। आप खुश नसीब है। उनके बिना जीवन की कल्पना करके देखो। जूतों के लिए धन्यवाद। मैं एक नए दिन, एक नई कोशिश, एक और शुरुआत की संभावना पर हमेशा आनंदित होता हूँ। शायद सुबह के पीछे कहीं इंतजार करते हुए थोड़े से जादू के साथ। जेबी प्रिस्टले, लेखक और नाटककार। बघा ना, आपण जर सकाळी उठतोय, आपल्याला अंघोळ झाली, आवरायचा असा प्रश्न पडला की आज कुठला ड्रेस घालू घालू, म्हणजे आपल्याकडे ऑप्शन आहेत. काही लोकांकडं हा प्रश्न पण त्यांना विचारता येत नाही, आज कुठला ड्रेस घालू है ना. किंवा एकच असतो, एक धुवायचा असतो, एक वाळवायचा, असेही लोक असतील. पण आज आज आपल्याला प्रश्न पडतात, पण आपण कलर सिलेक्ट करतो किंवा ते घालतो. मग आज आपल्याकडे तेवढे कपडे आहेत. कधी कधी असंही म्हणतो की अरे आता जागा नाही ठेवायला, हे तर सगळं भरत आलंय, असंही होतं. मग आपल्याला कपडे आहेत सगळ्या, गळ्यातले ज्वेलरी असतील, आपले बुट असतील, सगळ्या गोष्टी आपल्याकडे ऑप्शन मध्ये आहे. विचार करून आपण ते सिलेक्ट करून घालू शकतो. सगळ्यांनाच अशी संधी आहे का? सगळ्यांकडेच ते वरदान आहे का? नाहीयेत. जरा विचार करा, आपण प्रत्येक वेळेस घरात कितीही कपडे असले तरी परत परत सणवार आला की परत काहीतरी आवडलं की घेऊन येतो. पूर्वी कसं व्हायचं, ते आपल्याला फक्त सणालाच पर्चेसिंग करायची किंवा सणालाच मिळायचं. आज असं नाहीये ना. आज कधी एखादं आवडलं किंवा ऑनलाईन एखादं बघितलं तर आपण असं पटकन खरेदी करून घेतो. आणि चला आवडलंय म्हणून घेऊन टाकू. एखादं टॉप घेतलं, टी शर्ट घेतलं, पॅन्ट घेतली, हे सगळं आपल्याकडे व्हरायटी, वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये. जे आवडलं, जे नाही, काही दिवस वाटलं, बोर झालं, आपण ते टाकून नाही देतो. म्हणजे आपण किती खुशनशीब आहोत, आपण किती. आणि मला
अगोदरपासून पण अशा सगळ्या व्हरायटीज मिळत गेलेल्या. आता जसं मॅजिक बुके लक्षात येते ना, जेव्हा मी कॉलेजला होते किंवा शाळेमध्ये होते, तेव्हा मला छान छान जी फॅशन यायची ती माझ्या आईवडील मला घेऊन द्यायची, तसे कपडे घेऊन द्यायचे किंवा मला जे आवडायचे कलर मध्ये ते मला मिळायचे, ते ज्या फॅशन मध्ये असतील. तर त्यावेळेला अशा काही काही फॅशन यायची, प्लाझोचा ड्रेस यायचा किंवा मग तो एखाद्या मुलीने घेतलेला आपल्याला पण वाटायचं ते घ्यायचं, एखाद्या नवीनच एखादा ट्रेंडिंग मध्ये चालायचा एखादा जीन्स आला किंवा एखादा काहीतरी नवीन आलं तर ते मिळायचं. आणि तो घालून आनंद पण वाटायचा, व्हरायटीज पण राहायच्या की चला आज कोणतं घालायचं, नवीन नवीन बदलून जायचं कॉलेजला वगैरे नाही का. मग मुली पण म्हणायच्या अरे तुझ्याकडे वेगवेगळे ड्रेस आहे, एक प्रकारचा पंजाब ड्रेस, काही त्याची फॅशन आली वेगळी तर तो घालायचा, कधी जीन्स घालायची, कधी टॉप घालायचे. मग हे सगळे ऑप्शन होते आपल्याकडे ऑलरेडी आणि आपल्याला मिळत गेले, त्यासाठी आपण किती ग्रेटफुल फील करू शकतो. शूज मध्ये पण सँडल मध्ये पण आपल्याकडे आहेत आता ऑप्शन. आपण म्हणजे जर इथं घालायची चप्पल असेल ती वेगळी किंवा आपल्या ड्रेसवर एखादे स्पोर्टचे शूज वेगळे, जिमला जायचे शूज वेगळे आपले आहे ना. हे सगळे आपल्याकडे किती व्हरायटीज आहे. आणि विचार करा काही लोक बिचारे एक चप्पल असती किंवा नसती पण काही लोकांकडं, तर आपण किती त्याला धन्यवाद देऊ शकतो, थँक्यू म्हणू शकतो, आपल्या पायांची काळजी घेऊन किंवा आपल्या शरीरासाठी. हे सगळ्या गोष्टी घरात शॅम्पू आहे, क्रीम आहे, बॉडी लोशन आहे, परफ्यूम आहे, हे सगळ्या गोष्टी लपालप भरलेल्या आहे ना. मग त्याच्यामुळे थँक्यू. तर हे काय म्हणताय लेखक किंवा ती मी एक नवीन दिवस म्हणजे एक सुरुवात आहे, नवीन नवीन म्हणजे एक संभावना आहे, एक आनंदित राहू शकतो. एक म्हणजे आपण जर विचार केला ना तर त्याच्यामध्ये जादूच जादू, सगळीकडे जादूच जादू. फक्त ती शोधायची असतील ती आपल्याला कसं होतं टेकन फॉर ग्रँटेड. भरपूर लोक आताही सध्या उठले असेल, धावपळीत असेल, कामाला असतील, कोणी ट्रेन पकडत असेल, कोणी बस पकडत असेल, आज माझं टेन्शन आहे, बॉसचं टेन्शन आहे, हे आहे ते आहे. पण त्यांचं लक्षच जात नाही की ते स्वतःच एक खजाना आहे आणि स्वतःच त्यांच्याकडे खजाना भरलेला आहे. जर ते त्यांचं लक्ष गेलं तर हे टेन्शन किती रिलीफ होईल, किती सारं टेन्शन ते बाजूला टाकू शकता. मग सगळं आहे, हात आहे, पाय आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कृतज्ञाने भरलेलंच आहे. आपणच एक स्वतः डायमंड आहे, स्वतः एक खजाना आहे, हे जर आपल्याला फील झालं तर प्रत्येकाला. येस. केंद्रित कृतज्ञता का अभ्यास करके और अपनी सुबह की दिनचर्या में जादू भरकर आज को उतना अच्छा बनाए जितना अधिक संभव है। जिस पल आप आंखें खोलते हैं उस पल से लेकर जब तक आप अपने जूते पहने या तैयार होना शुरू करें तब तक आप जिस भी चीज को छुए या जिसका इस्तेमाल करें उसके लिए मन ही मन जादुई शब्द धन्यवाद कहे। अगर आप सुबह नहाते हैं उठते ही नहीं नहाते हैं या कपड़े नहीं बदलते हैं तब भी इससे कोई फर्क नहीं पड़ता। इस स्थिति में भी आप जादुई सुबह के इस अभ्यास का इस्तेमाल मार्गदर्शक के रूप में कर सकते हैं और आपकी सुबह की दिनचर्या जो भी हो उस पर लागू कर सकते हैं। यदि आप जागते ही सबसे पहले नाश्ता करते हैं तो जब नाश्ते की हर चीज को छुए और इस्तेमाल करें तो जादुई शब्द धन्यवाद कहे। सुबह की कॉफी, चाय, जूस या नाश्ते के लिए धन्यवाद दें। वे आपकी सुबह को आनंददायक बनाते हैं और दिन भर के लिए ऊर्जा प्रदान करते हैं। मग आता जे सगळ्यात उठल्या उठल्या आपल्याला काय आहे, आपण सगळ्यात उठतोय, चेहऱ्यावर पाणी मारतोय, वॉशरूमला जाऊन येतोय, जे आपल्या समोर सुरुवातीला जी तुमची दिनचर्या असेल त्याच्यामध्ये आपल्याला जादू ऍड करायचे. जे आपल्याला दिसतंय समोर उठल्या उठल्या गरम पाण्याची कॅटली मी चालू करते, पाणी त्याच्यात ठेवते की ते पाणी गरम होते, त्या कॅटलीमुळे काही सेकंदातच गरम पाणी होते मला, की एवढा वेळ जर मला द्यायचं आहे की ऑटोमॅटिक ते होतं, ऑटोमॅटिक ती बंदही होतीये नाही का, त्या विशिष्ट टेम्परेचर करून दिलं तर मग ते पण ब्लेसिंग आहे. त्याला पण मी म्हणू शकते की थँक्यू म्हणू शकते त्या गोष्टीला. नंतर मग माझ्याकडे ग्लास आहे, खूप छान काचेचा ग्लास आहे, सुंदर, त्याच्यामध्ये मग ते गरम पाणी घ्यायचं. मग अशा सगळ्यात छोट्या छोट्या ज्या गोष्टी तुम्हाला दिवसभरात तुमची सकाळी असेल, नाश्ता असेल किंवा काही गोष्टी आपण एखादा फ्रुट्स खातोय सकाळी सकाळी, ऍपल खातोय, जे काही आहे तर त्या सगळ्या गोष्टीला आपण जादुई शब्द म्हणायचे, धन्यवाद ते फील करायचे. नुसते टेम्पररी म्हणून नाही की ते फील करायचं ही गोष्ट माझ्यासाठी ब्लेसिंग आहे, ही गोष्ट माझ्याकडे आहे, ती गोष्ट फील करायची. मग आपल्याकडे गॅसची शेगडी आहे, गॅसवर आपण वापर करतोय, चहा बनवतोय, कॉफी बनवतोय, ती सगळी गोष्ट की त्याला ब्लेसिंग करायचं. मग जादुई सुबहमध्ये त्याच्यामध्ये हे सगळं करता करता ना एक मंत्रमुग्ध होतो आपण. ते सगळं करत असताना एक आपली ऊर्जा जी आहे ना, तो ऊर्जेचा स्तर आहे ना तो हाय लेवल, आपली फ्रिक्वेन्सी जी असते ना ती हाय लेवलला होत असते. आणि त्या सगळ्या गोष्टीच्या आपल्याला असं वाटतंय ना ते आजूबाजूला मॅजिकनी भरलेलं वर्ल्ड आहे माझ्याकडे. जे काही समोर दिसतंय मला, चहा आहे, कॉफी आहे, दूध अवेलेबल आहे घरात, जे काही तुम्हाला गोष्टी आहेत ते तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायसाठी ऑप्शन आहेत. मग या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात, आपल्याला दिसायला लागतात. तर हे पण जादू, ते पण जादू, ते पण जादू काउंट करून
आपल्या लक्षात येतं की आजूबाजूला सगळ्याच गोष्टी आपल्याला आहे. मग आपल्याला त्या एक एक गोष्ट आपण आठवून त्याला थँक्यू म्हणू शकतो आणि त्या जसं जसं वापर होईल, चेहऱ्याला लोशन लावतोय है ना, ते पण आपल्यासाठी ब्लेसिंग आहे. बॉडी लोशन लावतोय ते पण ब्लेसिंग, असं आपल्याला शोधायचं आहे प्रत्येकाच्या लाईफस्टाईल मध्ये काय काय वस्तू ते. Yes. किचन के उन उपकरणों के लिए कृतज्ञ बने जिनका इस्तेमाल आप नाश्ते के लिए करते हैं। फ्रिज, गैस, ओवन, टोस्टर, कॉफी मेकर या केतली। हर दिन बिना अपवाद के जब मैं अपना एक पैर फर्श पर रखती हूँ तो कहती हूँ आपको, और जब दूसरा पैर फर्श पर रखती हूँ तो कहती हूँ धन्यवाद। इस तरह हर दिन जब मेरे दोनों पैर पहली बार फर्श को छूते हैं तो मैं धन्यवाद कह चुकी होती हूँ। जब मैं बाथरूम की ओर जाती हूँ तो हर कदम के साथ मन ही मन धन्यवाद कहती हूँ। फिर जब मैं बाथरूम की हर चीज को छूती और देखती हूँ तो मैं लगातार धन्यवाद कहती रहती हूँ। जब तक मैं कपड़े पहनती हूँ और दिन के लिए तैयार होती हूँ तब तक इतनी खुशी महसूस करने लगती हूँ कि खुशी से नाच सकती हूँ। और जब मैं इतनी खुशी महसूस करती हूँ तो मैं जान जाती हूँ कि मेरी कृतज्ञता काम कर गई है और मेरा दिन जादुई होगा। जब मैं अपने दिन से गुजरती हूँ तो वाकई ऐसा महसूस करती हूँ जैसे कोई जादुई शक्ति मेरे साथ है, क्योंकि एक के बाद एक अच्छी चीजें लगातार होती है और हर अच्छी चीज होने पर मैं और भी अधिक कृतज्ञ होती हूँ, जिससे जादुई की गति तेज हो जाती है और अधिक अच्छी चीजें होने लगती है। आप उन दिनों को जानते हैं जब हर चीज आपके लिए सही होती लगती है। देखिए, जादुई सुबह का अभ्यास करने के बाद ऐसा ही होता है, बस यह कई गुना बढ़ जाता है। आता रंडा काय म्हणतीये, ती सांगते तिचं स्वतःच याच्यात, की ती सकाळी जशी उठते तिचा पाय जमिनीवर ठेवला की पहिल्या पायाला धन्यवाद, दुसरा पाय ठेवला की धन्यवाद, बाथरूम मध्ये गेली की प्रत्येक गोष्टी तिथे जे जे दिसतंय समोर, टॉवेल असल, हँगर असल, शॅम्पू असल, त्या सगळ्यांना फील करते, म्हणती धन्यवाद, थँक्यू थँक्यू सगळ्या गोष्टीसाठी ते फील करते. कपडे घालताना असो, तिला स्वतःला आवडताना असो, आपले केस विचारताना असो, आणि तिला असं वाटतं की आपण एक प्रकारचा डान्स करू शकतो, खुश होऊ शकतो, इतकं काही छान आपल्या स्वतःमध्ये त्या फ्रिक्वेन्सी मध्ये राहू शकतो. आणि हे असं केल्यामुळे तिच्या सोबत काय होतं की सकाळ जर अशी तिने हाय फ्रिक्वेन्सी मध्ये केली की नंतर तिचे कामही ते पटपट व्हायला लागतात, लोकही तसे मिळतात, त्या गोष्टी तशा घडायला लागतात. हे का होतं की आपण कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडला चांगलं गुड फिलिंग दिलंय, थँक्यूचं फिलिंग दिलंय, मग त्यालाही आवडायला लागतं की सगळं चांगलं चांगलं होणार आहे, ऑलरेडीच तयारी होती नाही का. आता सकाळी जर सगळं चांगलं झालंय तर दिवसही चांगला येणार, कारण निगेटिव्हिटी यायचा प्रश्नच नाही ना. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला असं इंजेक्ट करता आणि खूप साऱ्या पॉझिटिव्हिटीने भरून जाता आणि स्वतःला एक चार्जिंग मध्ये, फुल चार्जिंग मध्ये ठेवता, एका सेम व्हायब्रेशन मध्ये असं स्थिरता ठेवता की तोपर्यंत तुमचा मिसाज त्याच्यात सिक्रेट मूवी दाखल, जोपर्यंत आपला काही मिसाज बिघडू देत नाही ना तोपर्यंत आपल्यासोबत वाईट होत नाही. पण कधीतरी काहीतरी होतं थोडंसं आणि आपण ते आपला जो आहे ना तो थोडासा होता, मग काहीतरी कोणी म्हटलं, मुलं काही मुलांच्या काहीतरी चिक झालं, मध्येच काय झालं, तोपर्यंत आपण त्या स्टेबिलिटी मध्ये स्वतःला ठेवतो. एकानंतर एक एकानंतर एक तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. आणि याचा डे बाय डे हा अभ्यास आहे, प्रॅक्टिस आहे, आणि जशी प्रॅक्टिस होईल तसं त्याची मल्टिपल होत जाते. म्हणजे जो जादू जो आहे त्याचा प्रॅक्टिसने होतो, एका दिवसात जादू होत नसतो, पण एक दिवस नक्की जादू होत असतो. येस. पूजा मॅडम माईक बंद आहे का? सॉरी। परत बंद झाला, एक मिनिट मी इकडून. हाँ. जादुई अभ्यास क्रमांक 11, जादुई सुबह। जब आप नए दिन में जागे तो कोई भी चीज करने से पहले जादुई शब्द धन्यवाद कहे। जिस पल आप अपनी आंखें खोले उसके बाद पूरी तरह तैयार होने तक आप जिस भी चीज को छुए या जिसका उपयोग करें उसके लिए मन ही मन जादुई शब्द धन्यवाद जरूर कहे। अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे।
आता काही काही लोक आहेत ना, ही गोष्ट ऑलरेडी काही काही लोक मॅजिक सारखं हे वापरतात. त्यांना हे माहित नाही की हे करायचे, पण त्यांना एक त्यांचा लाईफचा पार्ट झालेला. आमच्या समोर एक राहतात एक ताई, त्यांचं आहे ना सकाळी सकाळी ते भजन वगैरे लावतात असे नाही का, आणि रामकृष्ण माऊली ते त्यांचं चालू असतं, पूजा वगैरे होते, एकदम खुश असतात त्या. बाहेर कधी दिसल्या तर एकदम खुश ऍटिट्यूडनी वगैरे मस्त. आणि नंतर पण 9-10 झाले जसं ही पूजा वगैरे होईल तर ते मस्त मस्त पिक्चरचे गाणे लावतात, जे काही त्यांच्या काळातले होते, आणि त्याच्यासोबत असं डान्स करत करत ते घरातले काम करतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काही असो ते चॅलेंज, म्हणजे त्यांनी काय केलंय, त्या स्वतःला ट्यून केलंय त्या फ्रिक्वेन्सीमध्ये, आणि त्या फ्रिक्वेन्सीमध्ये त्या अशा एन्जॉय करत 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 असतात. ते गाणे पण असे मस्त चालू असतात, त्या गाण्यासोबत त्या गातही असतात आणि ते कामही करत असतात. काय कामाचा लोड वाटणार आहे, काय टेन्शन वाटणार त्यावेळेला. म्हणजे तेच आपल्याला करायचं, एक प्रॅक्टिस करायची आहे. हे ऐकायला बोलायला छान वाटतं, पण जोपर्यंत आपण याला मुरत नाही ना, रोज रोज करत नाही ना, तोपर्यंत त्याचं नाही होत. आणि ही प्रॅक्टिस व्हायला साधारण तुम्हाला 1 महिना तर त्याच्यात घुसावं लागतं. सुरुवातीला आपण करतो काही दिवस, परत काही ते परत विसरून जातो. परत म्हणजे आपल्याला ना ते लहान बाळासारखं असं फटका देऊन परत ती आणावं लागतं. सारखं पटकन रॉक प्रॅक्टिस करतो ना, मग ऑटोमॅटिकली आपल्याला ते सकाळी उठल्या उठल्या दिसतं की आपण ते सकाळी करायची प्रॅक्टिस. मग आता आहे ना, तो त्याचा आपला भागच झाला पाहिजे. आपल्याला जसं माहिती ब्रश करायला आपल्याला कोणीही सांगत नाही रोज. पण सगळे आपण ब्रश करतो ना, किंवा आपलं ते काही असं स्वतःला सांगतो का आता मला ब्रश करायचा आहे. ऑटोमॅटिक होतो. ऑटो मोडमध्ये काही गोष्टी होतात आपल्याकडे ऑटोमॅटिकली. फेस वॉश करायचा आहे, तोंड धुवायचंय, म्हणजे ऑटो पोझिशनमध्ये ठेवलं आपण काही गोष्टी. ब्रश असाच करायचा आहे, रात्रीचं उभं झोपायचंय, चेहरा असा असा पुसायचा आहे, धुवायचा आहे, जे फील करायचंय, टॉवेल हे करायचं. हे ऑटो मोड, आपले विचार काहीतरी चालू असतात, गुणगुणणं काही चालू असतं, पण ऑटो फीलमध्ये. मग हेच ग्रॅटिट्यूडच्या आपल्याला त्या ऑटो याच्यात जावं लागलं. म्हणजे काही आपल्या गोष्टी आहे, ब्रश आहे, कोलगेट आहे, पाणी अंगावर घेतोय, पाणी अंगावर घेताना स्वतःला म्हणू शकतो आपण की माझ्या सगळ्या बॉडी पार्टसाठी थँक्यू, सगळ्या शरीरासाठी थँक्यू. केस धुताना म्हणू शकतो की माझ्या केसांसाठी थँक्यू. सगळी काही निगेटिव्हिटी बाहेर जात आहे, माझं अंग स्वच्छ होत आहे नाही का, मला जे नसलेलं आहे. हो, इव्हन तुमचं पोट साफ झालंय छानपैकी, टॉक्सिकच्या सगळ्या गोष्टी त्या बाहेर गेल्या, मी शुद्ध झाले, मी छानपैकी फील करते स्वतःला. थँक्यू म्हणजे डायजेशन सिस्टीमला, थँक्यू माझ्या ब्रेनला, की आज उठल्यावर तो चांगला विचार करतो. ती पण मोठी ब्लेसिंग आहे ना, की आपण सगळं आपला चांगला विचार करतोय, समोरच्याचा चांगला विचार करतो, सगळ्यांचा चांगला. ह्या सगळ्या ब्लेसिंग आहे. आणि मग हे करत करत काय व्हायला लागतं माहिती का, आपलं पण ते ऑटो ट्युनिंग मध्ये होतं. आणि आपण स्वयंपाक करताना नंतर त्याचा टाइम वाढत वाढत जातो हळूहळू. मग स्वयंपाक करताना किंवा आपण त्याच व्हायब्रेशन मध्ये स्वतःला मेंटेन ठेवतो. आणि बघा, घरातलं जे काही तुम्ही काम करताय ना, ते काम नकळत परफेक्ट मध्ये व्हायला लागतं, नकळत म्हणजे इतकं सुंदर व्हायला लागतं ना. आणि तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये वाव पण यायला लागतं, मग ते तुम्हाला फन होऊ दे. हे मॅजिक करणं म्हणजे ना, ही प्रॅक्टिस करणं एक फन सारखं वाटत जाईल, की आज मी काय शोधू अजून परत ग्रॅटिट्यूडला आहे ना. आज काय शोधू, आज काय नवीन माझ्याकडे ग्रॅटिट्यूड आहे. मग ग्रोसरी आहे, घरात किराणा सामान भरलेलं आहे, हे पण आहे माझ्याकडे, ती पण वस्तू आहे, ड्रायफ्रूट पण आहे, मसाले पण आहे, तेल पण आहे वेगळ्या व्हरायटीचं, केसांना लावायचे पण तेल. हे असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तू शोधून शोधून त्याला करायचं सुरुवातीला. मग काही दिवस आपल्याला ते नाटकीय पद्धतीने करावं लागतं नाही का, ऍक्टिंग केल्यासारखं, किंवा आपल्याला एकदम माहित नसतं की वस्तू पण बोलतात आपल्याला, त्यांच्याशी पण बोलायचंय, त्यांना पण संवाद साधा. मग हे आपण किचन मध्ये जेवढा वेळ असतो ना, एक नाटक. अजून तुम्हाला एक छोटं एक सांगणार, एक थँक्यूचे स्टिकर मिळतात छोटे छोटे, माहिती आहेत सगळ्यांना. अमेझॉनवर एक 200-300 रुपयाला असे स्टिकर मिळतात आणि वेगवेगळ्या असे फुलांचे त्याच्यावर चित्र असतात. ते पण आपण प्रत्येक वस्तूला लावू शकतो आपल्याला रिमाइंड करण्यासाठी. जर ही मॅजिक, ही प्रॅक्टिस डीप मध्ये करायची किचन मध्ये नाही का, साखरेचा डब्बा आहे, पत्तीचा डब्बा आहे, कॉफीचा डब्बा आहे, त्याला एक एक छोटे छोटे एवढे एवढे स्टिकर असतात ते, छोटे छोटे असतात ते स्टिकर. तर ते प्रत्येक गोष्टीला तुम्ही असं लावू शकता. तुमचं पाण्याची बॉटल आहे, तुमच्या काही ज्या वस्तू आहे, ब्रश आहे, तर त्याच्यावर ते तुम्हाला रिमाइंड करून देतात जाईल की इथं थँक्यू म्हणायचं याला. म्हणजे किती सुंदर आहे ना. आणि ते वर्ल्ड तर मॅजिक करतातच ऑलरेडी तिथे असेल, मग ते स्टिकर आपण असे कोणाला काही द्यायची वस्तू, गिफ्ट द्यायचे, काही द्यायचं, त्याच्यावर पण ते लावून देऊ शकतो. तर काल